जेवणासोबत तोंडी लावायला इन्स्टंट अशी कैरीची चटणी एकदा नक्की करून पहा. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत कैरीची चटणी फक्त 5च मिनिटात बनवून तयार होते. उन्हाळ्यामध्ये भाज्या नकोशा वाटतात, तोंडाला चव नसते, अशा वेळी जर काही ताटामध्ये असा कैरीची चटपटीत प्रकार असेल ना, तर अगदी 1 पोळ्याऐवजी 2 पोळ्या जास्त खाल्ल्या जातात. खायला एकदम टेस्टी लागणारी ही आंबट, तिखट, गोड चवीची चटपटीत कैरीची चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. इथे मी 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या कैऱ्या आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून या कैऱ्या स्वच्छ अशा आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. दोन्हीही कैऱ्या स्वच्छ अशा धुवून पुसून घेऊयात. आता ही कैरी आपण चिरून घ्यायची. एकदम पातळ असे काप करायचे त्याचे. आपल्याला अशी पातळ स्लाइस करून घेतल्यानंतर आतील कोईचा भाग आहे तो काढून टाकायचा. अशा पद्धतीने आपल्याला उभे, पातळ आणि लांब असे त्याचे काप करून घ्यायचे आहेत. कट करण्याऐवजी जर कैरी तुम्ही जाडसर खिसणीने खिसून घेतली तरीही चालेल. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ही कैरी मोठ्या किंवा छोट्या स्लाइसमध्ये बारीक चिरून किंवा खिसून घेतली तरीही चालेल. ज्या भांड्यामध्ये ही चटणी बनवणार आहोत ते भांडं स्वच्छ धुवून पुसून कोरडं करून घ्यायचं आहे. त्यामध्ये हे कट करून घेतलेले कैरीचे स्लाइस घालून घ्यायचे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. साधारण पाऊण चमचा इतकं मी लाल तिखट वापरलेलं आहे. ही मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे, त्यामुळे ही चटणी जास्त तिखट तयार होत नाही, पण रंग मात्र सुरेख येतो. आता यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालायची आहे. आवडीप्रमाणे यामध्ये साखरेची मिक्सरला बारीक पावडर करून घेतलेली आहे ती 1 चमचा घालायची आहे, किंवा तुम्ही साखरेऐवजी गुळही वापरला तरीही चालेल. जर कैरी जास्तीची आंबट असेल तर थोडीशी साखर जास्त घातली तरीही चालेल. पण आपल्याला ही चटणी फार गोड तयार करायची नाही, त्यामुळे चवीपुरतीच साखर घालायची आहे. आंबट, गोड, तिखट अशी चवीची आपली ही चटणी तयार झाली पाहिजे. आपण सुरुवातीलाच मीठ घातल्यामुळे कैरीला बरंचसं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये ही साखर छान अशी विरघळली जाते. ही कैरीची चटणी दिसायला इतकी छान दिसते की पाहता क्षणी खावीशी वाटते, पण आणखीन याची चव वाढावी यासाठी आपण याला अशी मस्त चुरचुरीत फोडणी देणार आहोत. फोडणीकरिता साधारण 2 टेबलस्पून तेल या तडका पॅनमध्ये घालून घेऊया. तेल चांगलं गरम झालं ना की मगच फोडणी करायची आहे. यामध्ये पाव चमचे मोहरी घालून घेऊया. मोहरी छान अशी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या चिरून किंवा ठेचून घातल्या तरीही चालेल. तेलामध्ये छान अशा गोल्डन रंगावर लसूण फ्राय झाला की त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून छान अशी फ्राय होऊन द्यायची. तेलाचं टेम्परेचर बरंच असल्यामुळे थोडंसं थांबायचं आहे आणि मगच त्यानंतर यामध्ये पाव चमचा इतका हिंग घालायचा आहे. मोहरी, जिरे, लसूण, हिंग याचा खमंग सुवास या चटणीला अतिशय छान लागतो. ही मस्त अशी चुरचुरीत फोडणी या चटणीवर आपल्याला घालायची आहे आणि त्यावर प्लेट झाकून ठेवायची. फोडणी घातल्यानंतर ही प्लेट लगेचच आपल्याला झाकून ठेवायची आहे, म्हणजे जो फोडणीचा सुगंध आहे तो या चटणीमध्ये छान असा मुरतो. थोड्या वेळाने प्लेट काढून घ्यायची आणि एकदा चांगलं असं सगळं मिसळून घ्यायचं. आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे. फोडणीचा खमंग सुवास जितका छान येतो तेवढीच ही चटणी खायलाही छान लागते. आपली ही चटपटीत आंबट, तिखट, गोड चवीची कैरीची चटणी बनवून तयार झाली आहे. ही चटणी भाकरी, चपाती, डाळ-भात, खिचडीबरोबर सुद्धा खायला खूप छान लागते. 5च मिनिटात बनवून तयार होणारी ही कैरीची चटणीची रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा. कैरीची चटणीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.